ही आहे माझी आजी आणि आजीने आम्हाला स्पेशल नाश्ता बनवला आहे, घावणे आणि चटणी. आणि आता आम्ही ते मस्तपैकी खाणार आहोत. घावणे खाल्ल्यावरती आम्हाला आता फारच झोप आली. मग आम्ही झोपलो. दुपारी पुन्हा उठलो. पुन्हा आम्हाला आजीने डाळ, भात, पावट्याची स्पेशल भाजी, केळीच्या पानात जेवायला दिली होती. लालू घारूसोबत आम्ही मस्ती केली. त्यानंतर आम्ही खड्यामध्ये भरपूर सारी वेगवेगळी फुले पाहिली, कलरफुल अशी. आणि मग मी त्याच फुलांनी सोनीची हेअरस्टाईल बनवली. सोनी खूप खुश होती अशी हेअरस्टाईल बघून. मग खाऊन वगैरे झाल्यावरती मग आजीसोबत आम्ही आमच्या माळाच्या बागेत जायला निघालो आणि खाली आलो. खाली आल्यावरती मोठ्या घराच्या इथे तुळस आहे ही मस्त अशी. हे आवळ्याचं झाड आहे. लहानपणी आम्ही इथे खूप खेळायचो. आणि आता आम्ही जात आहोत बागेत. सोनी रस्ता दाखवते. मस्तपैकी फुलांची अशी हेअरस्टाईल करून रंगीत रंगीत. आम्ही सांकवावरून गेलो जाते वेळेस. अजून पण चालतो आहोत पायवाटेने. बाजूला भाताची शेती अशी दिसत आहे मस्त अशी. पायवाटेने जाताना फार मजा येते. खाली पाणी आहे. चालत आहोत आणि आता चालता चालता रस्त्यावरती पोहोचणार आहोत. तर आता रस्त्यावरती आलो आहोत. ए दीदी तिकडे हे आहेत शेरड. चालता चालता शेळ्यांचा कळप दिसलाय. सगळे रांगेने हा रस्ता श्री देव नवनाथ मंदिर येथे जातो आणि हे कोटणे येथील जागृत देवस्थान आहे. आणि विशेष म्हणजे अभिमानाची गोष्ट, हा रस्ता आमच्या आजोबांच्या नावावरती आहे. आत्माराम कृष्णाजी हाटले उर्फ बाबा हाटले मार्ग. आणि हे आहे रवनाथाचं मंदिर. इथून पुढे आम्ही हा आहे बागेचा रस्ता आणि आता आपण पोहोचणार आहोत बागेमध्ये.